मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सध्या सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये बैठक सकाळी 11 वाजता वर्षा निवासस्थानी खलबत होणार आहेत। तर मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर आहे। अशात सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी खलबत केली जाणार आहे। दरम्यान आज मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची सुद्धा शक्यता आहे। अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मनोज जरांगे पाटील आज पाणी देखील सोडणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर देखील मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीत काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली। आज देखील दुपारी 11 वाजता खरं तर ही बैठक वर्षा निवासस्थानी होणार आहे आणि सरकारचा एक प्रस्ताव जो आहे तो मनोज जरांगेंसाठी तयार केला जाणार आहे। सरकारच्या प्रस्तावात काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, त्याचसोबत समितीचे इतर सदस्य आणि कायदे तज्ज्ञ देखील उपस्थित राहतील आणि या दरम्यान मुख्यमंत्र्यांना समितीमध्ये नेमकी काय काय चर्चा झाली, नेमका कोणत्या विषयावर तोडगा निघू शकतो याबाबतची खऱ्या अर्थाने चर्चा होणार आहे। त्यानंतर सरकारकडून एक प्रस्ताव जो आहे तो तयार केला जाईल आणि हा प्रस्ताव कदाचित मनोज जरांगे पाटील यांना दिला जाऊ शकतो आणि हा प्रस्ताव आजच तयार होऊ शकतो अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली। त्यामुळे हा प्रस्ताव जो सरकार तयार करणार आहे तो मनोज जरांगे पाटील यांना मान्य असणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आजची बैठक 11 वाजताची सुरू होणारी बैठक ती महत्त्वपूर्ण असणार, कारण आजपासून मनोज जरांगे पाटील हे पाणी देखील पिणार नाहीत। त्यामुळे सरकार देखील गंभीर आहे। एकीकडे मुंबई सारखं शहर जे आर्थिक राजधानी आपण म्हणतो ते सध्या वेठीस धरलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकार पातळीवर देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत। विक्रांत, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर तपशिलांचे।